नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीने सगळ्या मोर्चावाल्या लोकांना सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता मात्र सखी जण गप्प बसतात. मात्र त्याच वेळेला इकडे असणारे प्रताप हे म्हणत असतात की बघितलं का, जर तुम्ही एखाद्या स्त्रीच्या नादी लागलात ना तर ती चवताळेल आणि ती चवताळली तर ती अशीच तिच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहील जशी आमची सायली राहिली आहे. त्यामुळे 10 वेळा विचार करा काही बोलताना असं देखील आता इकडे असणाऱ्या प्रताप यांनी म्हटलेलं असतं. प्रताप जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा मात्र आता सगळेच जे पत्रकार असतात मोर्चा घेऊन आलेले ते मात्र आता तिकडन एक एक करून निघून जातात. कारण आता त्यांनी सगळ्यांची एकी बघितलेली असते. सगळी जण एकोप्याने होते. हे सगळं बघितल्यानंतर आता ते निघून तर जातात, पण दुसरीकडे कल्पनाला वाईट वाटत असतं. कल्पना खूप जास्त रडत असते. तर सायली मात्र कल्पनाला म्हणत असते की आई प्लीज प्लीज स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्हाला तर माहिती आहे ना की काय आहे आणि काय नाही, ते कशा सिच्युएशन्स आहे त्या. प्लीज असं हडल करा स्वतःला आणि असा वाईट विचार करू नका. आधी आराम करा बरं, आणि ह्यांना काही होणार नाहीये असंही आता सायली ही बोलत असते. सायली जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी पुरत असते ना तेव्हा मात्र आता ती सगळ्या कुटुंबाला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा मात्र प्रिया बाहेरच थांबलेली असते. प्रिया आता तिथे येते आणि म्हणते की काय गरज होती या सायलीला स्टंट बाजी करायची, जरा लावत होते काय तर लावायचं होतं ना जरा, तेवढीच मजा तिला आता या सगळ्यामध्ये एन्जॉयमेंट दिसत असतं. कारण हे सगळं काही तिनेच केले आणि या सगळ्याच्यात रास ह्यांना देताना तिला मजा येत असते आणि त्यामुळेच ना आता ती खूपच जास्त हॅप्पी असते. हे तिच्या चेहऱ्यावर ना तिच्या वागण्यातून दिसत असतं. दुसरीकडे आता अर्जुनला पुन्हा एकदा लॉकअपमध्ये टाकण्यात येतं आणि त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो मात्र आता शांतच असतो. तो काहीही बोलत नसतो. चैतन्याला तो सांगत असतो की मी तुला सांगितलेलं लक्षात ठेव, आपल्याला बरीच काम करायची आहे. चैतन्य म्हणतो की तू काळजी करू नकोस, तू सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या काही गोष्टीचे इन्व्हेस्टिगेशन करतो, या सगळ्या काही गोष्टी शोधून काढतो, तू टेन्शन घेऊ नको असं देखील आता चैतन्याने सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर सावंत देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. कारण त्यांना सुद्धा अर्जुनवर पूर्णपणे विश्वास होता की अर्जुन असं काही करणं शक्यच नाही. अर्जुनला आता स्वतःची सुटका करायची होती आणि त्यासाठी ना तो काही देखील करायला तयार होता आणि त्यासाठी तो आता सगळ्या गोष्टींचा विचार करत होता की नेमकं त्या दिवशी रात्री काय काय झालं होतं आणि काय गोष्टी घडल्या होत्या. हा सगळा विचार ना त्याच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. दुसरीकडे आता इकडे कल्पनाला कॉफी सुद्धा जात नसते. कल्पना विचार करत असते की माझ्या अर्जुनने काय खाल्लं असेल, माझा अर्जुन ठीक तर असेल ना, असे विचार ना कल्पनाच्या मनामध्ये येऊ लागलेली असतात. आणि त्याच वेळेला ती सायलीला हे सुद्धा म्हणत असते की काय सायली, सगळं ओके तर असेल ना, सगळं ठीक तर असेल ना, असे नाही. ते विचार आता मनामध्ये येऊ लागलेले असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते तेव्हा मात्र सायली तिला आधार देत असते. सायली कल्पनाला म्हणते की तुम्ही यांची काळजी करू नका, यांची काळजी घ्यायला मी आहे आणि त्याचसोबत तिथे इन्स्पेक्टर सावंत देखील आहे. ते सुद्धा काय हो नको ना, ते सगळं काही बघत असतात. तुम्ही नका काळजी करू आई, तुम्ही पहिल्यांदा थोडीशी कॉफी तरी पिऊन घ्या, म्हणजे ना मला थोडं बरं वाटेल, कारण मला ना थोड शंका येते. या सगळ्या काही गोष्टी, या सगळ्या काही विचित्र घडतायत, पण तुम्ही शांत व्हा. तेवढ्यातच ना आता सायलीला कॉल आलेला असतो. सायलीचा फोन वाजल्याबरोबर आता सायली जी आहे ती फोनवर बोलण्याच्या निमित्ताने का होई ना आता थोडा वेळ बाजूला जायचं ठरवत असते. कारण तिला फोन आलेला असतो अधिराजचा आणि अधिराजसोबत तिला फोनवर बोलायचं असतं आणि यासाठी
ती आता तिकडन जात असते आणि जेव्हा ती तिकडन जाते ना तेव्हा तिच्यावर एकदम बारीक लक्ष असते इकडे असणाऱ्या या प्रिया विचार करते की आता हिला कोणाचा फोन आला असेल आणि ही कोणासोबत कुठे गेली असेल असाही विचार प्रियाच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. तर इकडे सायली अधिराज सोबत फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते. तर अधिराज तिला म्हणत असतो की वहिनी हे सगळं काय झालं. त्याबरोबर मला माहिती आहे या सगळ्यात कोणीतरी अर्जुनला अडकवायचा प्रयत्न करतोय, पण दुसरीकडे मात्र आता सगळे जण बोलत असतात. त्याच वेळेला सुमनही बोलते की आज सायली नसली असती तर आपल्यासोबत काय झालं असतं, कारण सायली होती म्हणूनच आपण या सगळ्या संकटातून वाचलो हे तर मला पूर्णपणे ठामपणे माहिती आहे. आणि त्याचबरोबर आता प्रतिमासुद्धा तिच्या समोर ठेवलेली चहा काही पीत नसते. त्यावर आता आई तुझी चहा मी गरम करून आणू का असं एकदमच आनंदामध्ये विचारत असते. प्रिया म्हणत असते की आई असं टेन्शन घेऊ नकोस, मला कळतं तुला खूप जास्त टेन्शन येतं. आपल्या अर्जुनने काहीच केलेलं नाहीये ना, अर्जुन सुखरूपपणे सुटून बाहेर येईल, तू काळजी करू नको असं देखील ती आता आपल्या आईला समजावत असते. दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अधिराज आणि त्याचसोबत इकडे सायली बोलत असते. सायली अधिराजला सांगत असते की खरंच ना ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्या आठवल्या तरी अंगावर शहारा येतो, पण त्याच वेळेला अधिराजला पूर्ण कॉन्फिडन्स असतं की अर्जुन काही करणं शक्यच नाही आणि तुमचं काम कुठपर्यंत चाललं आहे हे देखील आता सायली विचारत असते. त्यावर सायलीला अधिराज म्हणत असतो की इनफॅक्ट आम्ही काल रात्री सुद्धा भेटलो. त्यावर सायली म्हणते काय काल रात्री. मग आता तो म्हणतो की हो काल रात्री साधारण किती वाजता भाऊजी तुम्ही भेटलात. मग आता जो भेटायची वेळ असते ती खूप रात्रीची असते आणि मग आम्ही रात्री भेटलो हे सुद्धा आता सांगितलं जातं. मग आता सायलीच्या मनामध्ये विचार येत असतो की नक्कीच ना इकडे हिने शांताचा खून केला असेल आणि मगच ती बहुतेक अधिराज भाऊजींना भेटायला गेली असेल असं देखत असतो की हो वहिनी मी तुम्हाला सांगतोय ना, ती जेव्हा मला भेटायला आली होती ना तेव्हा मला थोडं संशयास्पद वाटलं होतं. म्हणजे मी तिला ना ड्रेस दिला होता आणि जेव्हा मी तिला ड्रेस दिला ना तेव्हा मात्र तिचं वागणं ना थोडं वेगळं होतं. म्हणजे तुम्हाला सांगू का, ती जरा ना विचित्र वागत होती. तिच्या हाताला रक्तसुद्धा होतं. तेव्हा मी तिच्या हातात घेतला होता आणि तिला विचारलं सुद्धा होतं की हे रक्त कसं काय लागलं. त्याच वेळेला मी तिला ह्या गोष्टी जेव्हा विचारल्या ना तेव्हा मात्र ती म्हणाली की भाजी कापताना तिचं पोट कापलं गेलं असं काहीच खोट कारण तिनी मला दिलं, पण हे कारण न पटण्यासारखं होतं असंही आता सायलीला तो सांगत असतो. सायलीला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो ना तेव्हा मात्र आता सायली विचार करू लागते. मग सायलीला डाऊट पूर्णपणे क्लिअर होतो की रक्त होतं याचा अर्थ की अधिराज भाऊजी बोलता आहे त्याप्रमाणे प्रिया त्यांच्यासोबत होती, पण त्याआधी ती शांताला भेटून आली असणार आहे. मग त्याचबरोबर आता सायलीला अधिराज म्हणत असतो की वहिनी तुम्ही तुमचं काम एकदम चोखपणे पार पाडा, मी माझी जबाबदारी योग्य पार पाडतो, तुम्ही काळजीच करू नका आणि तुम्हाला जे काही हवंय ते मी बरोबर देईन आणि तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त अर्जुनला सोडवण्याकडे लक्ष द्या. या प्रियाला कस हँडल करायचं ना ते बरोबर मला कळतं असंही आता इकडे अधिराजने सांगितलेलं असतं. इकडे प्रियाचा जीव नुसता वर खाली होत असतो. प्रियाला आता जायचं असतं. काही झालं तरी सुद्धा काय चाललं आहे ते बघण्यासाठी बाहेर. म्हणूनच आता प्रिया मुद्दामून ना आता कॉफीचा मग घेत असते आणि तो सायलीच्या कॉफीचा मग घेऊन ती बाहेर जात असते. तेवढ्यातच अस्मिताला समजतं की हिच काहीतरी सुरू आहे. त्याबरोबर अस्मिता लगेच जागेवरून उठते आणि अस्मिता ता विचारते की काय कुठे चालली आहेस. त्यावर अस्मिताला ती सांगते बघ ना त्याला अटक झाली आहे तेव्हापासून तर मी बघितले की काहीच बघते मी, तिने काही खाल्लेलं नाही पिलेलं नाही त्याच्यामुळे तिला त्रास होऊ शकतो ना.
मग अस्मिताला माहिती असतं की हे सगळं काहीच नाटक चाललेलं आहे. यामुळे अस्मिता प्रियाला म्हणते की तू त्याची काळजी करू नकोस, मी बघते, काय ते देते, कॉफी मी देते तिला, आणि असं बोलून दारपूर्वक करा, कारण ती माहिती आहे ना कशी आहे, कोणालाही कसंही अडकवू शकते, इतकी बेकार मुलगी आहे ती, आणि तुम्ही सुद्धा थोडं सावधच रा. असं देखील सायली अधिराजला बोलत असते. अधिराज म्हणत असतो की वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय ते, पण जे काही झालंय त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा, कारण काही झालं ना तरी सुद्धा आपला भाऊ उभा द्यायला हवा, असं देखील अधिराज आता सांगत असतो. अधिराजला सायली म्हणत असते की हो, मी सुद्धा तेच प्रयत्न करते, मलाही तेच वाटतं की काही झालं तरी लवकरात लवकर ह्यांची सुटका करायची. असंही आता सायली अधिराजशी बोलत असते. अधिराजशी बोलत असतानाच तीच आता बोलणं पूर्ण होत असतं, आणि ती आता फोन ठेवतानाच इकडे मात्र अस्मिता आलेली असते. अस्मिता आल्याबरोबर सायलीने तोपर्यंत फोन ठेवलेला असतो. अस्मिता सायलीला म्हणत असते की कॉफी पिऊन घे, पण सायली म्हणत असते की काहीच खायची प्यायची इच्छा नाहीये ताई, खरंच ना. मग आता अस्मिता म्हणत असते तिला की सायली, तू असं केलंस तर कसं चालणार आहे, आज तू पत्रकारांना जे काही उत्तर दिलस त्यामुळे आम्हाला किती बरं वाटलं, आम्हाला खूप रिलॅक्स वाटलं, पण ते जर तू आमच्यासोबत नसली असतीस तर आमचं काय झालं असतं, म्हणजे मी विचारही करवत नाही मला, म्हणजे आमच्यासोबत जर तू पाठीशी उभी राहिली नसती तर आम्ही खचून गेलो असतो, आम्हाला त्या पत्रकारांनी काळसुद्धा फासलं असतं, पण त्यावेळेला तू आमच्यासोबत होतीस, त्यावेळेला आम्हाला खंबीर आधार मिळाला, म्हणूनच मी सांगते की त्यासाठी तुला स्ट्रॉंग राहायला हवं. अर्जुन नसताना तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस ना, हे बघूनच मला खूप जास्त बरं वाटले. हे देखील आता अस्मिता सायलीकडे बघून बोलत असते. सायली म्हणत असते की ते तर चालेल. सायली जेव्हा अस्मिताला कॉफीचा मग देते तेव्हा मात्र आता अस्मिता तिच्याकडे पाहत राहते. अस्मिता तिला म्हणत असते की सायली, आता कॉफी पिऊन घे, पण सायलीच्या मनामध्ये प्रश्न आलेले असतात की काय करावं, काही केल्या तिला सुचत नसतं, आणि त्याचमुळे ना आता मात्र या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे ते आता तिला विचार करण्यासारख्या असतात, कारण का ती तिला माहिती आहे की तिच्याशिवाय आहे ना काही झालं तरी सुद्धा ना इकडे जो अर्जुन आहे तो कॉफी पीत नव्हता, आणि आज त्याला काय होत असेल असाही विचार तिच्या मनामध्ये येत असतो. इकडे अर्जुन आहे ना, त्या दिवशी म्हणजेच काल रात्री जो काही प्रसंग घडला होता त्या सगळ्याची पाहणी करत असतो, कारण त्याला तसं कोर्टामध्ये सादर करायचं असतं. त्याच्या हातामध्ये एक चॉक असतो, आणि त्या चॉकनेस म्हणजे खडू नये तो त्या लादीवर लिहून सगळ्याचा घटनाक्रम लावत असतो. म्हणजे काल तू आणि सायली आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते, त्यानंतर ते दोघेही जण घरी आले, आणि त्यावेळेला प्रिया बहुधा घरी नव्हती वाटतं. प्रिया घरी नसल्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, कारण काल आईन म्हटलं होतं की प्रिया कुठेतरी बाहेर गेली आहे. मग हे सगळं प्रिया करण्याची सुद्धा शंका आहे. म्हणजे काल रात्री मला जयचा कॉल तर आला होता. आम्ही जेव्हा आईस्क्रीम पार्लरला होतो तेव्हा मग जयच्या फोनवर ना कोण दुसरं बोललं होतं का, असंही तर असूच शकतं असाही आता अर्जुन विचार करत असतो. दुसरीकडे जिथे शांताचं घर असतं तिथे इन्व्हेस्टिगेशन सुरू असतं, म्हणजेच काही क्लू भेटतोय का या सगळ्याचा शोध घेत असतो चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत. तेवढ्यात चैतन्याला एका क्लायंटचा कॉल आलेला असतो. त्यांना कळलेलं असतं की अर्जुन सुभेदारला अटक झाली आहे, आणि म्हणूनच अर्जुनला जी त्यांनी केस दिलेली होती ती केससुद्धा आता त्यांनी काढून घेतलेली होती. चैतन्य त्यांना समजवायचा प्रयत्न करत होता की ही गोष्ट एकदम साधी आहे, त्याला अडकवल गेले, तुम्ही सुद्धा तर लक्ष घ्या, बोला, माझ्याशी प्रयत्न करा. पण आता चैतन्यात समोरच्या क्लायंट काही म्हणून ऐकायला तयार नसतो, आणि त्यासाठी क्लायंट काही ऐकायला तयार नसतो. त्यांनी ही केस जी आहे ती मात्र आता सोडून दिलेली असते,
तर दुसरीकडे मात्र आता दुसऱ्या एका क्लायंटचा फोन आलेला असतो चैतन्यला. पण ते क्लायंट जे आहेत ना, ते अर्जुनचे जुने क्लायंट असतात. त्यांनी मात्र अर्जुनवर विश्वास ठेवलेला असतो आणि त्यांना माहिती आहे की अर्जुन असं सगळं काही करणं शक्यच नाही, आणि त्यांनी मात्र ही केस काढून न घेण्याचाच विचार केलेला असतो. त्यामुळे चैतन्याला सुद्धा बरं वाटतं की आपले जे जुने क्लायंट्स आहेत ते आपल्याला इतकं समजून घेत आहेत. पण या सगळ्याचा म्हणजे अर्जुन जेलमध्ये गेल्याचा परिणाम त्याच्या पूर्ण या वकिली कारकिर्दीवर सुद्धा होत असतो. म्हणजे त्याच्या हातामध्ये जी काही काम असतात ती हळूहळू का होईना निघून जात असतात आणि त्यामुळे या सगळ्या काही गोष्टी अगदीच नकोशा झालेल्या असतात. या सगळ्या जेव्हा गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र आता इकडे चैतन्य थोडा विचार करत असतो. पण दुसरीकडे मात्र काही क्लू भेटतोय का, काही समजतंय का असं देखील आता विचारलं जातं. पण काही केल्या क्लू काही भेटत नसतो. आणि त्यामुळेच ना आता हे वातावरण एकदमच गंभीर झालेलं असतं. कारण अर्जुनला सोडवण्यासाठी चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंतचे बरेच प्रयत्न सुरू असतात. पण त्या प्रयत्नात हे यश काही येत नसतं. दुसरीकडे आता सायली जी आहे ती काही फाईल्स जे आहेत त्या चालत असते. कारण तिला ना आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्याचा शोध घ्यायचा असतो. एक गोष्ट व्यवस्थित लिहून काढायची असते. त्या दिवशीच्या रात्रीचा घटनाक्रम आता सायलीला सुद्धा लिहावस वाटतो. सायली ही आता तिथे बसलेली असते आणि जेव्हा सायली तिथे बसते ना, तेव्हा एक करून ती आता डायरीवर सगळं काही लिहित असते. मग आता तिच्या लक्षात येतं की ती जयला सुद्धा कॉल करते. जयला जेव्हा ती आता कॉल करते तेव्हा मात्र आता ती जयला विचारत असते की त्या दिवशी नेमकं काय झालं हे मला सांगा. म्हणजे तुम्ही जेव्हा शांताच्या घरी गेला होतात ना, तेव्हा नेमका काय प्रसंग घडला हे सुद्धा मला जरा कळू दे असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला मात्र मी सांगते तुम्हाला सगळं काही, आणि असं बोलून तो आता सगळं काही सांगत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अस्मिता आपल्या बाळाला झोपवायचा प्रयत्न करत असते आणि नुकतंच तिचं बाळ झोपलेलं असतं. पण तेवढ्यातच ना सचिन तिथे येतो आणि सचिन तिथे आल्यानंतर अस्मिताला म्हणतो की अस्मिता, बातम्यांमध्ये जे काही दाखवलं ते किती भयानक असं होतं ते बघूनच ना एकदम अंगावर काटा आला बघ. म्हणजे एका पॉइंटला सुधारलंच नाही की काय घडलं हे सगळं. त्यावर मात्र तू इतकी काळजी करू नकोस, अर्जुन लवकरच बाहेर येईल. आणि तू तर जॉबला गेला होतास ना. मग तो म्हणतो की हो, मी जॉबला गेलो होतो, पण मला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा आवडेने मी लगेच घरी आलोय. मला कळत नाही की काय करावं. त्यावर मात्र आता त्याला अस्मिता सांगत असते की तू नको इतकी काळजी करू सायली, काय आहे ना ते बघून येईल आणि मी सुद्धा. त्यामुळे आता अर्जुन काही इतकाही दुबळा नाहीये की तू आतमध्येच बसेल, कारण त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या नाहीयेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. एवढी अर्जुनची सुटकाही होईलच असं देखील आता इकडे असणारी अस्मिता सचिनला सुनावतच बोलत असते. सचिनला जेव्हा ती असं सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता सचिनची बोलती बंद झालेली असते. त्याला आता काहीच बोलता येत नसते. परंतु अस्मिताना आता त्याला तसंच उत्तर देत असते जशी त्याची लायकी आहे. कारण तो ना आता फक्त कामाच्या निमित्त असं त्याच्या की बाहेर पडण्यासाठी तो आता विचार करतो की चला आता अर्जुनला अटक झाली आहे तोपर्यंत मला हातपाय मारून घ्यायला हवेत. मला काही ना काही प्रयत्न करून घ्यायला हवेतच. म्हणजेच आता त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की लवकरात लवकर जाऊन ये ना, मला आता काही झालं तरी भेटावं लागणार आहे. ते म्हणजे त्यांना आणि अण्णांच्या सुटकेसाठी मला आता हे योग्य ते प्रयत्न करावे लागणार आहे असंही आता म्हटलं जात असतं. आणि एक गोष्टी आता तो मार्गी लावायचा बघत असतो. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो एकटाच जेलमध्ये बसलेला असताना त्याची आता चौकशी करण्यासाठी इन्स्पेक्टर पाटकर जे आहे ते तिथे येतात आणि आता ते मुद्दा म्हणूनच कसून चौकशी करायचा प्रयत्न करत असतात.
जेव्हा आता ते ह्या सगळ्याबद्दल विचारत करत असतात ना, तेव्हा मात्र आता अर्जुनला ते काल रात्रीबद्दल विचारत असतात आणि तूच हा खून केला आहेस ना, असं देखील म्हणत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन त्यांना एकच आणि फायनल सांगतो की तुम्हाला खरंच असं वाटते का मी खून केला आहे, तर काल रात्रीची गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे का? आणि त्याच वेळेला तो म्हणतो की काल रात्री तर मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खायला गेलो होतो. आता बोला, आता काय बोलायचे आहे तुम्हाला, असंही आता अर्जुन म्हणत असतो. मग त्या वेळेला मला सांगा की मला असं कळलं की तुमचासुद्धा या सगळ्यात हात होता म्हणे, कारण शांता जेव्हा घराबाहेर पडली होती तेव्हा तुम्ही एका मुलाला कामाला सुद्धा ठेवलं होतं की तिच्यावर लक्ष ठेवायला, मग तुम्हीच केलं नसेल कशावर ना, असंही आता अर्जुनला तो इन्स्पेक्टर पाटकर म्हणत असतो. त्यावर मात्र अर्जुनला हसू येत असतं. अर्जुन त्याला म्हणतो की मी क्रिमिनल वकील आहे आणि मग जर मला काही करायचं असेल तर मी ती त्या शांताच्या मागे कशाला कोण माणसाला पाठवू आणि मुळात मी त्याच्यासोबत कॉन्टॅक्टच का ठेवू, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येतं का? उगाच काही चौकशी करायची म्हणून काही पण असं विचार करताय का? जरा डोक लावून विचार करा आणि मग काही ते म्हणा. असंही आता इकडे असणारा अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता पाटकर म्हणत असतात की अच्छा ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुझ्या मुलाला पण मारलं हे सुद्धा मला कळलं, म्हणजे तुम्ही त्या मुलाला मारून मग आतमध्ये गेलात का शांताला मारण्यासाठी, असेही इन्स्पेक्टर पाटकर म्हणत असतात. त्यावर मात्र अर्जुन म्हणतो मी काय जादू आहे का मला सांगा, म्हणजे एका वेळेला मी आईस्क्रीम खायला आईस्क्रीम पार्लरमध्ये सुद्धा होतो, त्यानंतर मी इकडे या माणसाला सुद्धा मारायला होतो. काय बोलायचं काय नक्की तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नेमकं माझ्याबरोबर चौकशी करता येत नाही आणि तुम्हाला कितीही काही चौकशी केली ना तरी हाती काहीच लागणार नाही. मुळात मी काही केलेलंच नाहीये तर तुमच्या हाती काय लागणार आहे, पण जे काही तुमचे प्रयत्न चाललेत ना ते एकदम भारी येतात, हे सुद्धा आता अर्जुन बोलत असतो. आणि अर्जुन आहे ना त्या इन्स्पेक्टर पाटकरला असं तोंडावर पाडायचं काम करत असतो, कारण त्याला माहिती आहे ना या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे काय आहे हे अर्जुन बरोबर जाणून होता आणि त्यामुळेच अर्जुन त्या गोष्टीने विचार करत होता. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जरीही तू कितीही गोष्टी लपवायच्या, आता अक्षरशः त्याने लग्नाची मागणी घातलेली असते. त्यामुळे प्रिया तर आता एकदमच 7व्या आसमानावर गेलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.